तेच म्हणतो त्यांना तेच ऐकून काय माणूस गाडी पुढे घ्या. त्यांची आता परत बोललो 2 दिवसात अजून एक गाडी देतो तुम्ही ती मागणी नोंदवारीच सर गांधींकडे. दादा नमस्कार. आज या ठिकाणी सगळी शेतकऱ्याची गर्दी बऱ्यापैकी दिसते. काय नेमकी काय होतं इथं? काय नाही, जो युरियाचा तुटवडा जो सांगितला जात होता त्या युरियाच्या तुटवड्यावर उपाय म्हणून एक 2-3 गाड्या तालुक्यामध्ये आज वितरित झाल्या आहेत. आज 4थी गाडी वितरित होते. परंतु हे सगळं श्रेय म्हणण्यापेक्षा सगळं काम आपले तालुका कृषी अधिकारी भोसले साहेब असतील, एडीओ पिसाळ साहेब असतील यांच्या माध्यमातून हे सगळं होत आहे. परंतु काही राजकीय मंडळी आमच्यासारखी हे आम्हीच केलं असं म्हणून थोडंसं श्रेय घेऊ पाहत आहेत. परिस्थिती काय? सत्य परिस्थिती काय? सत्य परिस्थिती तुमच्या याच्यावर आहे. मी साहेबांकडे पत्र दिलं होतं. साहेबांनी त्याचं हे लेखी उत्तर मला दिलं आहे. किती गाड्या तालुक्यात अलॉट होत आहेत बरं ही लिस्ट आहे. जवळजवळ 750 टन युरिया मी साहेबांना पत्र दिलं होतं. 3 ठिकाणी इथे आपल्याला युरिया वितरित करायचा आहे. पैकी शिवनेरी कृषी सेवा केंद्र निरगुडे, कारण ह्या लिस्टमध्ये वरच्या लिस्टमध्ये ह्या परिसरात कुठेच युरिया वितरित होणार नव्हता. त्याच्यामुळे आज ही गाडी शरददादा सोनवणे किंबहुना पिसाळ साहेब आणि गणेश भोसले साहेब हे नियोजन होतंच, फक्त कावळा बसायला आणि फांदी मोडायला. परंतु त्याचाही काही लोकांनी राजकीय स्वार्थ साधून घेतला. खरं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत हा राजकीय स्वार्थ निस्वार्थीपणे काम केलं पाहिजे. मी केलं हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. बरोबर ना? युरिया ऑलरेडी अलर्ट झाला होता तालुक्याला, झाला होता. योगायोगाने तो येणार होता, पण आपण त्याचं या लिस्टमध्ये वितरणाचे काही टप्पे असतील ना, म्हणजे स्रोत प्राथमिक इथे जे येणेरे आणि सावरगाव या ठिकाणी गाड्या वितरित झाल्या हे साहेबांच्या पत्रातले सही शिक्क्यानिशीच आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ते येणारच होतं. फक्त शरददादा सोनवणे यांच्या मागणीनुसार मी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं की तुम्ही परिसर घेतलाय तो एक बाजू घेतलाय, हा निरगुडे खानगाव हा परिसर याच्यामध्ये आलेला नाही आहे. म्हणून ही आज एक गाडी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी किंवा पिसाळ साहेबांनी एडीओनी त्यांच्या ते लक्षात आलं की आपल्याकडनं हे राहिले. अतिशय कार्यक्षम अधिकारी एका पत्रावर, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या एका पत्रावर त्यांनी ही गाडी चूक मान्य करून किंवा मग चुकीची दुरुस्ती करून किंवा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी आपल्या औषध दुकानदारांनी मागणीच न केल्यामुळे हे घडवून आलं होतं. ही परिस्थिती निर्माण झाली मागणी न केल्यामुळे. दुरुस्त केली गेली. आज एक गाडी आता ही खाली झाली आहे. ही गाडी संपली आहे. जवळजवळ 100 कोणी राहिल्यात. अजून एक गाडी 2 ते 3 दिवसात परत ह्या शेतकऱ्यांसाठी येणार आहे, कारण हा परिसर मोठा आहे. इथून थेट नाणेघाटापर्यंतचा परिसर इथपर्यंत मोडतो. इथून पुढे कोणतंही दुकान तसं नाही आहे. माझं सांगणं एकच आहे की हे सगळं श्रेय तालुका कृषी अधिकारी एडीओ साहेब किंवा त्याच्या नियोजनाचं आहे, प्रशासनाचं आहे. विद्यमान आमदारांसोबत त्यांच्या नियोजनाच्या वेळोवेळी बैठका होत असतात आणि त्यातूनच हे सगळं होत असतं. जे वॅगन येतात युरियाच्या, नगर असेल मग फुरसुंगी असेल, तळेगाव असेल, अनेक ठिकाणी इथे येतात. त्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून थोडासा जो विलंब लागला होता तो विलंब आता होणार नाही. माझं शेतकऱ्यांना निवेदन एकच आहे, कोणत्याही गोष्टी तर कोण काय म्हणत होतं काय कलेक्टरला फोन, आता कलेक्टरचा ह्या गोष्टी काय संबंध आहे मला खरंच कळत नाही आहे. कलेक्टर साहेब हे महसूल विभागाचे प्रमुख आहेत, ठीक आहे, ते अख्खे जिल्ह्याचे प्रमुख आहेत, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी एक अधिकारी नेमलेला असतो. एडीओ ह्या सगळ्या विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं घडून आलेलं आहे. त्याच्यामुळे राजकीय स्वार्थपूर्ती पोटी जर कोणी काही बोलत असेल तर ते शेतकऱ्यांनी लक्षात घेऊ नये. आपले प्रशासकीय अधिकारी अत्यंत चांगलं काम करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा युरिया अधिकाधिक ह्या 4-5 दिवसात सर्व शेतकऱ्यांना युरिया मिळेल
असं नियोजन तालुक्यात जवळजवळ 750 टन युरिया आपल्याला उपलब्ध होणार आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि कुणीही मी केलं असं बोलू नये. कृपया त्या अधिकाऱ्यांचं श्रेय अधिकाऱ्यांनाच द्यावं. आपण जे केलंय तेच आपण सांगावं, एवढीच विनंती करतो. आज या ठिकाणी तालुक्यामध्ये जो युरियाचा तुटवडा गेल्या 7-8 महिन्यापासून जाणवत होता. सातत्याने शेतकऱ्यांची त्या ठिकाणी ओरड येत होती. आता गव्हाचं पीक असेल, बाकीचा भाजीपाला असेल, ऊस असेल, कांदा असेल, या सगळ्या पिकांसाठी आता युरियाची गरज असताना ही गरज लक्षात घेऊन मागच्या आठवड्यामध्येच कृषी अधिकाऱ्यांबरोबर, EDO साहेबांबरोबर विद्यमान आमदार साहेबांनी या ठिकाणी मीटिंग घेतलेली होती. आणि त्या मीटिंग घेतल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये किती युरिया द्यायचा आहे, किती युरियाची गरज आहे, ही गरज ओळखून जवळपास 750 टनाचा या ठिकाणी पहिला टप्पा आपल्या तालुक्यामध्ये यावा या नियोजनाच्या माध्यमातून आज ही युरियाची गाडी इथं खाली होत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक समाधान दिसतंय, चेहऱ्यावरती समाधान दिसतंय. परंतु 2 दिवसापूर्वी 2 गाड्या ज्या खाली झाल्या त्या ठिकाणी काही लोकांनी का हा वैयक्तिक आपल्या राजकीय प्रेस्टीज वापरून आपण तो युरिया आणल्याचं चर्चा होत होती. परंतु त्याच दिवशी संतोषदादा चव्हाण यांनी सदर अधिकाऱ्यांना एक पत्राचं नियोजन केलं, आमदार साहेबांशी संपर्क केला आणि आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने तालुक्यामध्ये युरियाचा हा पुरवठा करण्यात यावा अशा पद्धतीने चर्चा झाल्यानंतर जवळपास 750 टन येणाऱ्या 32 गावांमध्ये हा युरिया खाली होईल. त्याच्यामध्ये काही 2-3 गावं राहिलेली होती, ती दादांनी अधिकाऱ्यांना सुचवली. त्याही गावांमध्ये या ठिकाणी युरियाचा पुरवठा होईल अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांनी नियोजन दिलं. मला म्हणायचं एवढंच आहे का या ठिकाणी तालुक्याचे आमदार आणि अधिकारी वर्ग वेळोवेळी सातत्याने शेतकऱ्यांसाठी जे काही नियोजनाचा भाग करत असतात त्याच्यामध्ये युरियाचा सुद्धा समावेश आहे. आणि त्याच नियोजनाच्या माध्यमातून हा युरिया तालुका अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून आपल्याला उपलब्ध करून दिला. तर ते ज्यांनी केलं त्याचं श्रेय ते त्यांना दिलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने जर अधिकारी काम करत असतील तर आपण त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा त्यांना सुद्धा कौतुक केलं पाहिजे. आणि त्याच्यातला 10-1 भाग का आजपासून इथेही ही गाड्या यायला सुरुवात झाली. इथं जी आता गाडी खाली झाली, बराचसा माल शेतकऱ्यांनी इथून युरिया आता नेलेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांना गरजेनुसार 1-2 दिवसामध्ये परत एक गाडी खाली होईल. आता एक गाडी पारुंड्यामध्ये खाली होतीये, तोही याच नियोजनामधला भाग आहे. आणि वेळोवेळी ह्या सगळ्या युरियाच्या गाड्या त्या ठिकाणी नेमलेल्या ठिकाणी खाली होतील आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना सगळ्यांना युरिया मिळेल. शेतकऱ्यांनी याच्याबद्दल निश्चिंत राहावं. आणि हा एक चांगल्या नियोजनाचा भाग हा अधिकारी वर्गाचा आहे. मी त्या अधिकारी वर्गांना धन्यवाद देतो की त्यांनी शेतकऱ्याची गरज ओळखून एक चांगल्या पद्धतीने सक्षमतेने हे नियोजन दिलेलं आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी पाहत आहोत की गेली 8-15 दिवस झाले की या युरिया खतावरून कुठंतरी फार मोठं वादळ या ठिकाणी विभागात उठवलं की दादांनी या गोष्टीसाठी छडा लावण्यासाठी म्हणजे कसं तोंडी बोलण्यापेक्षा कागदावर काम करायचं. दादांनी कृषी अधिकारी साहेबांना, EDO साहेबांना पत्र दिले आणि पत्रामधून जी माहिती समोर आली की आता सध्या जे कृत्रिमरित्या जो वातावरण तयार केलं जात होतं ते युरिया नाही, युरिया आम्ही उपलब्ध करून दिला. परंतु कागदावरती ज्यावेळेस अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला गेला तर अधिकारी म्हणले की आम्ही सगळं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे प्रॉपर. तर त्यांनी आपल्याला लेखी उत्तर दिलं, ते तुमच्या समोर आता दादांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. परंतु काय होत आहे की ही संपूर्ण युरियाचा तुटवडा हा आजच निर्माण झाला आहे का? युरियाचा तुटवडा हा दरवर्षी निर्माण होतो. मग ह्याच वर्षी का बरं युरियाच्या बाबतीत एवढे सक्षम सगळे राजकारणी मंडळी, नेते मंडळी झाले? इथून पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक राजकीय मुद्दा बनवला जातोय का? बरोबर आहे ना. आता भात ज्यावेळेस ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये ज्यावेळेस भाताची शेती चालू होती पावसाळ्यात त्यावेळेस सुद्धा युरियाचा तुटवडा भासला होता ना. पण त्यावेळेस का बरं राजकीय मंडळींनी त्या ठिकाणी युरिया उपलब्ध करून नाही दिला? आजच का दिला? ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी एक वेगळ्या दिशेने वातावरण जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. आता ठीक आहे, हे बा युरिया कसा आला, काय आलं तर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं. आज खरं तर आज या ठिकाणी जितू बावडवले आहेत. आज खरं तर दादांच्या बरोबर ते आज धनुष्यबाण या चिन्हावरती उमेदवार आहेत. परंतु त्यांचं सुद्धा या ठिकाणी खत औषधाचं दुकान आहे. त्यांना एक प्रोसेस माहिती आहे की हे दरवर्षीच चालणारी प्रोसेस असते. दरवर्षीच असा प्रॉब्लेम होतो. विशेष असं काहीतरी स्टंटबाजी करायची नाही. परंतु
परंतु हे सगळं होत असताना आज या ठिकाणी समजा दादांच्या पत्रानुसार आज या ठिकाणी गाड्या आल्या. हे ज्या गाड्या आल्या मी सांगण्याचा यथोचित या ठिकाणी प्रयत्न करतो की आपल्याला या गाड्या आणल्याचं श्रेय घेण्याचा या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलं नाही आहे. का ही जी सध्याची धुळपेक जी कृत्रिम या ठिकाणी वातावरण निर्माण केले, जी काही वस्तुस्थिती आहे ही शेतकऱ्यांसमोर आपण उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही युरिया आणला, आम्ही शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून नाही, ह्या ज्या गाड्या येत आहेत आता ह्या प्रक्रियेचा भाग आहे की कुणा एकाचं श्रेय आहे? नक्की 100% हे जरी आपण आज नसतं केलं तर ठीक आहे, फक्त 2 दिवस मागं पुढे झाल्या असत्या, पण त्या येणार या होत्याच. कारण का त्या पद्धतीनं प्रशासनाने कागदावरती नियोजन केलेलं आहे आणि ते कागद पाहिल्यानंतर आपण सुद्धा त्यांना त्यांनी प्रॉपर नियोजन केलं आहे, आपण सुद्धा त्यांना दोषी ठरू शकत नाही. कारण का ते एक सक्षम अधिकारी आहेत. दरवर्षी त्यांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जायला लागते. आज इलेक्शन आलं म्हणून आपण काहीतरी स्टंटबाजी करणार किंवा मग या गोष्टीचा प्रोपोगंडा तयार करणार. इथून मागच्या काळात युरिया कमी पडत होता, इथून पुढच्या काळातही कमी पडणार आहे, पण याचं सातत्य कुठंतरी टिकणार नाही आहे. या आज गरज आहे किंवा लोकांना कुठंतरी भासवायचं, कुठंतरी भरकटायचं म्हणून हा प्रयत्न चालू आहे. खरं तर एक जुन्या याच्यातली एक मन आहे, पण राजकारणामध्ये काय होतं, ईदभर लाकूड आणि हातभर दालपाट काढण्याची जी सवय लागलेली आहे ना ती कुठंतरी थांबली पाहिजे. कागदावरती आपण बोललं पाहिजे, वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. ज्यांनी केलंय त्याला केलं म्हणायला समाजाने तयार राहिलं पाहिजे. ज्यांनी दुसऱ्याचं काय होतं आजकाल जे माझं आहे ते माझं आहे आणि जे तुमचं आहे ना ते पण माझं आहे, ही भूमिका राजकारणात नको आहे. जे दुसऱ्याचं आहे ना ते त्याचं आहे त्याचं म्हटलं पाहिजे, जे माझं आहे ते माझं म्हटलं पाहिजे. या दृष्टीने खरं तर राजकारणात काम झालं पाहिजे. आणि जे चालू असलेली इलेक्शन आहे, राजकारण आहे, जी काय आहे ही खेळमेळीच्या वातावरणामध्ये त्याच्या सक्षमतेने लोकांनी या सगळ्या गोष्टीला सामोरे गेलं पाहिजे. कुठंतरी याला वेगळं वळण, स्टंटबाजी या पद्धतीला याचं गालबोट लागणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे.